प्रज्ञा सातव पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मेला पार पडणार आहे आणि भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मेला निवडणूक होणार आहे। विधान परिषद निवडणुकांसाठी मतांचा कोटा निश्चित झाला आहे। 10 पैकी 9 जागांसाठी 29 तर सातवांच्या जागेसाठी 144 मतांचा कोटा आवश्यक आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 2 वेळा मतदान करावं लागणार आहे। मतांचा कोटा निश्चित झाल्यानं 10 पैकी 9 जागी महायुतीचा विजय हा निश्चित मानला जातोय, तर महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे। एका जागेसाठी मवियात पुन्हा रस्सीखेच दिसण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, पुन्हा एकदा प्रज्ञा सातव विधान परिषदेवर दिसणार तर? दीपक, विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक जाहीर झालेली आहे, तर 9 जागांची एक वेगळी प्रक्रिया पार पडणार आहे। तर प्रज्ञा सातव यांची जी रिक्त जागा झालेली आहे त्या जागेसाठीची प्रक्रिया जी आहे ती वेगळ्यारीत्या पार पडणार आहे। 9 जागांसाठी विधान भवनाच्या वतीनं जितेंद्र भोळे यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी दुसरे अधिकारी आहेत त्यांची निवड करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या निवडणुकीतलं महत्त्वाची बाब अशी आहे की दोन्ही जागांसाठी मतांचा जो कोटा आहे हा वेगवेगळा असणार आहे। 9 जागांसाठी 29 मतांचा कोटा असणार आहे, तर जी प्रज्ञा सातव यांची रिक्त जागा आहे जिथं त्या पुन्हा एकदा निवडून जातील अशा पद्धतीची चर्चा आहे, त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्या जागेसाठी तब्बल 144 मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आलेला आहे। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की सध्या 2 पोटनिवडणुका सुरू आहेत, बारामती आणि राहुरी। या विधानसभेतून जे निवडून येतील त्यांना जर मतदानाचा अधिकार मिळाला तरी देखील मतांचा कोटा हा जो 9 जागांसाठीचा असणार आहे तो 29च असणार आहे। तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी मतांचा कोटा हा जवळपास 145 या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे आपसुकच ही प्रज्ञा सातवांची जागा जी आहे ती महायुतीलाच मिळणार हे आता निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी महत्त्वाची बाब, ज्या 9 जागांसंदर्भामध्ये निवडणूक होती आहे, ज्या 9 जागा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फाईट होणार आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं केवळ एक जागा जी आहे ती महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे, तर उरलेल्या ज्या जवळपास 8 जागा आहेत त्या जागा महायुतीला मिळतील यामध्ये शक्यता आहे। याच्यामध्ये भाजपच्या वाट्याला मतांचा त्यांचा जर कोटा आपण पाहिला, सध्या त्यांच्याकडे जी उपलब्ध मतं आहेत ते जवळपास 136च्या आसपास आहेत, त्यामुळे 5 जागा त्यांना मिळू शकतात। एकनाथ शिंदेकडे साधारणपणे 56 ते 58 मतं आहेत, त्यामुळे त्यांना 2 जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 आणि महाविकास आघाडीला 3 पक्ष मिळून 1 अशा 9 जागा ज्या आहेत यांची निवडणूक पार पडणार आहे। आता याच्यामध्ये काही पक्ष असे आहेत ज्यांच्याकडे मतं देखील शिल्लक राहत आहेत, जसं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्याकडे 11 मतं शिल्लक राहणार आहेत। एकनाथ शिंदे काँग्रेसकडे 16 मतं एक्स्ट्रा शिल्लक राहणार आहे। तर यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुती काही वेगळा प्लॅन करू पाहते का, आणखीन एक उमेदवार उभं करू पाहते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील। मात्र सध्या तरी 9 जागा, त्यामध्ये 5 जागा महायुती आणि 1 जागा जी आहे प्रज्ञा सातवांची ती महायुतीलाच मिळणार हे निश्चित झालेलं आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।